बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर 5 बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी काही कंपन्यांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे पीक उगवले नसल्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने विशेष पथके स्थापन करून बियाण्यांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे कृषी विभागाने संबंधित कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून आतापर्यंत रवी सीड्स, बूस्टर सीड्स, ईगल सीड्स, पार्श जेनेटिक्स आणि यशोदा सीड्स या 5 कंपन्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. निकृष्ट बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून तपास अहवालानुसार आणखी काही कंपन्यांविरुद्धही गुन्हे दाखल होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा कृषी प्रशासनाने दिली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये रवी सीड्स आहे, एक बूस्टर सीड्स म्हणून आहे, ईगल सीड्स आहे, पार्श जेनेटिक्स आहे, यशोदा सीड्स आहे. या कंपन्यांवर जे आहे ते आज गुन्हे दाखल याच्यामध्ये झालेले आहेत आणि निश्चित पुढे सुद्धा याच्यामध्ये आणखी जी काही कारवाई आहे ते सुद्धा सुरू राहील.